तर मित्रांनो, आपण कंटिन्यू करतो आहे मागच्या व्हिडिओवरून. तर आपण DMKचे पर्सेंटेज बघितले तर 28 करोडवरून 554 करोड त्यांची नेट कॅश आहे त्यांच्याकडे. DMKकडे 554 करोड म्हणजे त्यांच्या पर्सेंटेज म्हणजे इन्क्रीमेंट झाली आहे 1900 करोड. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण महाराष्ट्राच्या पार्टीकडे येऊया, म्हणजे जे मेजर पार्टी आहेत महाराष्ट्रात. पहिला आहे शिवसेना. शिवसेनेचा पूर्वीचा डाटा अवेलेबल नाही आहे, म्हणजे 2014चा. त्यांचा करंट डाटा अवेलेबल आहे, कारण त्यांच्या दोनमध्ये स्प्लिट झालेले आहेत. ठीक आहे. तर शिंदे शिवसेनेकडे सध्या आहेत 150 करोड. किती? ही डिक्लेअर्ड कॅश आहे, पार्टीकडून डिक्लेअर्ड कॅश आहे निवडणूक आयोगाला. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडे आहेत 111 करोड. त्यांच्याकडे किती आहेत? 111 करोड. ठीक आहे. आणि आपली राष्ट्रवादी, जॉईंट राष्ट्रवादीकडे पैसा होता 2014ला. किती होता? 27 करोड कॅश आहे. म्हणजे हे जे मी सांगतो आहे हे डायरेक्ट त्यांच्याकडे कॅश अवेलेबल आहे, ते म्हणजे असं खर्च करू शकतात. आणि आज या घडीला शिवसेना दोनमध्ये स्प्लिट झालेली आहे. एक राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ओरिजिनल अजित पवार गट. ठीक आहे. तर अजित पवार गटाकडे आहेत सध्या 74 करोड. किती? 74 करोड. आणि शरद पवार गटाकडे आहेत 40 करोड. म्हणजे हे डिक्लेअर्ड आकडेवारी आहे निवडणूक आयोगाकडे. तर आता आपण येऊया आपल्या सगळ्यात प्रिय लाडकी पार्टी, जी सगळ्यात मोठ्या बहुमताने निवडून आलेली आहे. 2014पासून आपल्या देशावरती राज्य करते. तर त्यांचे आकडेवारी काय म्हणते? तर मित्रांनो, 2014ला त्यांच्याकडे होते 61 करोड. किती? 61 करोड. तर आजच्या घडीला त्यांच्याकडे किती असतील? म्हणजे बाकीच्या पार्टीज आपण सांगितलं तुम्हाला, कुणाचं 1900 करोड आहे, कुणाचं म्हणजे 1900% त्यांची इन्क्रीमेंट झालेली आहे, कुणाची 180% इन्क्रीमेंट झालेली आहे, कुणाची 110% इन्क्रीमेंट झालेली आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट कॅशमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही विचार केला तर BJPकडे सध्या कॅश, त्यांनी जे डिक्लेअर केलेली कॅश आहे निवडणूक आयोगाकडे, ती आहे 12,164 करोड. किती? 12,164 करोड. तर मित्रांनो, या पार्ट्याकडे जो पैसा येतो आहे, पार्टीचे कार्यकर्ते कुठं खड्डे खणायला जात नाहीत. ठीक आहे. कुठं म्हणजे असं IT कंपनीमध्ये काम करत नाहीत, किंवा एका मोठ्या कंपनीमध्ये काम करून तिथून पैसा आणून पार्टीच्या याच्यामध्ये जमा करत नाहीत. हा पैसा येतो कुठून? त्यासाठी मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तो बिझनेस टाईम्सचा कटआउट लावणार होतो, पण मी लावलं नाही आहे. या व्हिडिओ तुम्ही बघू शकता की पैसा कुठून येतो आहे आणि कुठे जातो आहे. तर मित्रांनो, BJPच्या या पैशाची जी इन्क्रीमेंट ग्रोथ आहे, तुमच्या हिशोबाने किती आहे पर्सेंटेजमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला कळेल की 61 करोडवरून 12,164 करोड त्याचं पर्सेंटेज किती होतं. तर मित्रांनो, मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, हे पर्सेंटेज आहे 20,000%. किती? 20,000%. मित्रांनो, या जगात या स्पीडने पण पैसा वाढू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला BJP पार्टीचा फॉर्म्युला अवलंबावा लागेल. मला म्हणजे BJPचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे जवळचे जे नेते वगैरे आहेत, त्यांनी म्हणजे हा फॉर्म्युला सांगायला पाहिजे लोकांना, जेणेकरून
आपला पण पैसा 20,000% कसे वाढवायचं त्याची क्लुप्ती आपल्याला कळेल. आणि मित्रांनो त्याचं काही डिस्क्रिप्शन पण मी वाचत होतो की हा पैसा कुठं खर्च करते. म्हणजे एखादी पार्टी हा पैसा कुठं खर्च करते त्याचं डिटेल विवरण पण आहे. तर मला म्हणजे सगळ्यात आश्चर्य काय वाटलं माहिती आहे का, आपल्या इन्कमचा 80 ते 85% पैसा BJP ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती खर्च करते. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणजे हे TV झालं किंवा यूट्यूबचे ॲडव्हर्टाईज झाले, याच्यावरती 80 ते 85% खर्च हे BJP इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती करते. तर मित्रांनो मी म्हणजे BJP कार्यकर्त्यांना मी ते सांगितलंच आहे की तुमच्या जवळचे कुणी असेल तर त्याची जी एक ट्रिक असेल काहीतरी, म्हणजे एवढा पैसा वाढवायचा कसा, एवढं 20,000%नी तो पैसा वाढवायचा आहे. तर नक्कीच, कारण बाकीचे एवढं काही खास वाटत नाही आहे. कारण DMKचं 1,900% वाढलेली आहे आणि ADMK तर फक्त 180%, ADMKचं तर फक्त 180%नी त्यांची कॅश वाढलेली आहे. आणि बाकी काँग्रेसकडे तर 110% त्यांचे फक्त वाढलेले आहेत. तो काही एवढा अट्रॅक्टिव्ह आकडा नाही आहे त्या 20,000%च्या मानाने. तर बघा मित्रांनो, BJPचे कुणी जर जवळचे असतील तर ते काही ट्रिक असेल तर आम्हाला पण सामान्य माणसाला कळू द्या. सामान्य माणसं पण त्या हिशोबाने म्हणजे त्या क्लुप्त्यांनी आपला पैसा 20,000%नी 20,000% नाही 1,000% जरी आपण वाढवला तरी भरपूर झालं. तर मित्रांनो मला म्हणायचं असं आहे की BJPला जर पुढच्या 100 वर्ष जर याच्यामध्ये राहायचं असेल, मी एक म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून मी एक व्ह्यू देतो BJPसाठी. जर तुम्हाला पुढच्या 100 वर्षासाठी सत्तेमध्ये राहायचं असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे एकच उपाय आहे. म्हणजे एक तुम्ही करू शकता, एकच प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट जर तुम्ही पूर्वत्वाला नेला, मी तर म्हणतो तुम्ही सुरुवात करा, म्हणजे त्याची सुरुवात करा आणि 2029पर्यंत जरी तुम्ही त्याची जर 20-25% जरी काम केलं आणि तुम्ही जर आश्वासन दिलं की पुढच्या 5 वर्षामध्ये ते 100% काम पूर्ण होईल, तर मी तुम्हाला सांगतो पुढचे 100 वर्ष तुम्हाला सत्तेमधून कुणी हलवणार नाही. हे काही गरज नाही आहे म्हणजे हिंदू मुस्लिम करायचं, मछली खायचं, नाटक करायचं, म्हणजे प्रत्येक राज्यात जाऊन त्याप्रमाणे ढोंग करायचं, ह्या गोष्टीची गरजच नाही आहे. तो फक्त एक प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट करा जे अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या काळामध्ये सुचवलं होतं. मला वाटतं 1995च्या आसपास सुचवलं होतं. तर तो प्रोजेक्ट आहे नदीजोड प्रकल्प. तर मित्रांनो आज सगळ्यात मोठी समस्या प्रत्येक जागी, तुम्ही असं म्हणू नका की पर्टिक्युलरली एका राज्यामध्ये ही समस्या आहे, प्रत्येक राज्यामध्ये ही समस्या आहे, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. जर BJPनी जर नदीजोड प्रकल्प जर पूर्णत्वास नेलं तर मी सांगतो 2014ला मी स्वतः BJPला वोट केलेलं होतं 2014ला, ठीक आहे. तर मी सांगतो तुम्हाला पुढच्या 100 वर्षासाठी BJPला सत्तेमधून कुणीच हलवणार नाही आहे. कारण त्याचे जे फायदे आहेत ते सामान्य माणसाला कळतील. की आज तामिळनाडूमध्ये जर बघितलं तर पाणी येतो 10 दिवसाला एकदा. किती? 10 दिवसाला एकदा. आणि अक्कलकोटला पण 10 दिवसाला एकदा. माझी जन्मभूमी जिथं अक्कलकोट जी आहे तिथं पण 10 दिवसाला एकदा पाणी येतं. मे बी करेक्ट इफ आय एम रॉंग, 7-8 दिवस असेल, पण मी जे ऐकलं ते 10 दिवसाला एकदा पाणी येतं अक्कलकोटला. सोलापूरला 8 दिवसाला एकदा पाणी येते. मित्रांनो जर हे नदीजोड प्रकल्प झाला तर काहीच गरज नाही आहे. आपल्या ह्याच्यामध्ये किती पाऊस पडतं आणि किती पाणी याला वाहून जातं. तर अटल बिहारी वाजपेयी खूप दूरदर्शी होते. त्यांनी तो प्रकल्प मांडला आणि त्याची रूपरेषा पण मांडली. पण या पुन्हा सत्तेत आलेल्या मूर्खांनी त्याला
त्याच्या वरती काही कामच केलेलं नाही आहे. तर मी म्हणतो बी जे पी मागच्या 15 वर्षापासून म्हणजे आता त्यांची 3री टर्म आहे, ते सत्तेमध्ये आहेत. तुम्ही